शाळेचं नाव द्यायला पाहिजे. केज शहरामध्ये आज आपण बघू शकता लाईफलाईन वेलनेस सेंटर यांच्या वतीनं या ठिकाणी काही उपक्रम राबवले, साफसफाई वगैरे करण्यात आलेली आहे. या वेलनेस सेंटरचे लाईफ गेन वेलनेस सेंटरचे काही कर्मचारी या ठिकाणी आणि अधिकारी उपस्थित आहेत. त्याचबरोबर केज नगरपंचायतचे कर्मचारीही या ठिकाणी या सफाई मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी आपण जाणून घेऊया नेमकं ह्या सफाई मोहिमेचं नेमकं औचित्य काय होतं. या ठिकाणी अनिता जाधव आहेत माझ्यासोबत. काय सांगाल सर? ॲक्च्युली नमस्ते सगळ्यांना. सगळ्यात चांगलं आहे की आपल्या देशामध्ये स्वच्छता अभियान प्रत्येक ठिकाणी असावं, हे आम्हालाही आहे आणि आमच्या लाईफ गेन सेंटरसाठीही फार आनंदाची गोष्ट आहे की आम्ही नगर परिषद शाळेमध्ये आलेलो आहे, साफसफाई करत आहे आणि सरांच्या माध्यमातून आम्ही या शाळेची साफसफाई करत आहोत आणि डॉक्टर अनिल शेरे सर यांच्यामार्फत आम्ही जेही करत आहोत साफसफाई, हे त्यांच्या गायडन्सच्या मार्फत आम्ही करत आहोत. आणि दीपक जाधव या सेंटरचे मेन ओनर आहेत, त्यांच्या अंडरमध्ये मी काम करत असते आणि याच्याच बरोबर आपलं थेरपी सेंटर आहे. तर प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी आणि आपल्या सेंटरला प्रत्येकाने एक व्हिजिट करावी. आम्हाला सेवेचा एक आनंद त्यांनी घ्यावा आणि आम्हालाही त्याची सेवा करण्याची एक संधी द्यावी. निश्चितच हा चांगला उपक्रम आहे, कारण केज नगरपंचायतसुद्धा यामध्ये सहभागी आहे. आणि लाईफ गेन आत्ता सांगितलं वेलनेस सेंटर हे केजमध्ये बऱ्यापैकी त्यांचं काम आहे आणि निश्चित सामाजिक काही कार्यामध्ये अशा प्रकारच्या मोहिमा जेव्हा होतात तेव्हा नक्कीच जे परिसराची स्वच्छता आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणची, आज ते आमच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत येऊन त्यांनी स्वच्छता आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी केल्यात. त्यांचे नक्कीच आपण कौतुक करूया. सगळे येतील असं. आज लाईफ गेन वेलनेस सेंटर कानेर रोड व नगरपंचायत केज यांच्या संयुक्त विद्यमान आपण बघू शकतो आहे. केजच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी साफसफाई सुरू आहे. या ठिकाणी लाईफ गेन वेलनेस सेंटर कानेर रोड यांच्या संचालिकाही आहेत आणि त्याचबरोबर इतर कर्मचारीही ठिकठिकाणी बाहेरच्या बाजूला कर्मचारी या ठिकाणी साफसफाई करत आहेत. या ठिकाणचं खरं तर साफसफाईबरोबरच या ठिकाणी गवत काढणं किंवा बाकी ज्या अनावश्यक गोष्टी त्याही या ठिकाणी सुरू आहेत. शाळेच्या चहूबाजूनं जवळजवळ 70-80 लोक या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या पद्धतीनं या ठिकाणी हे काम करत आहेत. निश्चितच लाईफ गेन वेलनेस सेंटर कानेर रोडला जे स्थित आहे केजच्या आणि केज नगरपंचायत यांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम केज शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा या ठिकाणी राबवली जाते. या परिसरात वृक्षारोपणासाठी ही झाडंही या ठिकाणी त्यांनी आणलेली आहेत आणि साफसफाई दोघांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहू शकतो लाईफ गेन या संस्थेच्या या सर्व संचालिका आणि कर्मचारी वृंद या ठिकाणी खास स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले आहेत. लाईफ गेन वेलनेस सेंटर आहे केजमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून केज नगरपंचायत आणि बाकी काही सामाजिक संस्थांच्या वतीनं ही साफसफाई केजच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या प्रांगणात सुरू आहे.
आता जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची खास या ठिकाणी काळजी घेतली जाते. आरोग्य तपासणीही या ठिकाणी वेळेवर होते. या ठिकाणी खास आरोग्य विभागाचे हे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं म्हणणं आपण थोडं ऐकूया. काय सांगाल साहेब की जे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेसाठी काय विशेष सूचना काय आहे? सर, आपल्या जिल्ह्यामध्ये तसेच राज्यामध्ये शासनानं प्रत्येक शाळेमध्ये ती सरकारी असो खाजगी असो अगर प्रत्येक कोणत्याही प्रकारची शाळा असेल तर तिथं आरोग्य तपासणी मोहीम राबवली जाते. त्याच्यामध्ये 4Ds म्हणून असतात, डिसीज, डिफिशियन्सी, डिसऑर्डर. त्याच्यामध्ये जे मुलं आढळतात जे की जन्मजात आजार असतात हे सहसा ग्रामीण भागातील म्हणा किंवा जे अशिक्षित लोक असतात त्यांना त्या आजाराबद्दल माहिती नसते. तर शाळेमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना स्क्रीन केलं जातं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार असला तर त्यांना आम्ही शोधून काढलं जातं आणि त्याच्यानंतर जे उपचार होणारे असतील ते पूर्णपणे मोफत असतात. मोफत. आणि कुठल्याही त्यामध्ये आम्ही ते आजार म्हणजे बरे होण्यासाठी किंवा ऑपरेशन पूर्ण करेपर्यंत आम्ही त्याचा फॉलोअप घेतो व त्या विद्यार्थ्यांना त्या आजारामधून बरं करण्यासाठी मदत करतो. खूप छान, खूप छान योजना. नक्की आपल्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे सर्व विद्यार्थी त्यात सहभागी होतील. सर, उद्या जास्तीत जास्त विद्यार्थी याच्या प्रत्येक वर्गाची त्यांना यादी देऊ. वैद्यकीय अधिकारी येत असतील. हो सर. काय नाव देऊ? अंतर्गत आपल्या शाळेची उद्या वैद्यकीय तपासणी मुलांची विद्यार्थ्यांची होणार आहे. त्यांच्या विविध आजारावर ते नंतर आपल्याला मार्गदर्शन करून ते विद्यार्थी नंतर त्या आजारावर ते रेफर करून त्यांचे उपचार मोफत केले जाणार आहेत. जेव्हा पाया समान असतो आणि गुणाकाराचं चिन्ह त्यामध्ये आलेलं असतं तेव्हा घातांकांची काय केली जाते? बेरीज. जेव्हा पाया समान असतो आणि गुणाकाराचं चिन्ह दोन घातांकित संख्येच्या मध्ये आलेलं असतं तेव्हा काय करायचं असतं? आपल्याला घातांकांची बेरीज करायची असते. मग दोघांचाही पाया 2 आहे म्हणून आपण इथं पाया जशाच तसा लिहायचा असतो. पाया आहे 2 आणि आता घातांकांची बेरीज. घातांकांची बेरीज पहिल्या संख्येचा घातांक 5 आहे, दुसऱ्या संख्येचा घातांक 4 आहे. 5 आणि 4 किती होतात? 9. मग आपले उत्तर आलेलं आहे 2चा घातांक 9. नियम काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा. पाया समान आणि गुणाकाराचं चिन्ह जर त्यांच्यामध्ये आलेलं असेल तर मग घातांकित संख्यांची काय होते? घातांकांची बेरीज होते. म्हणजे गुणाकाराचा संबंध बेरजेशी आहे. गुणाकाराचा संबंध हा बेरजेशी आहे. पाया समान असणं आवश्यक आहे. पण पाया समान असेल आणि गुणाकाराचं चिन्ह जर त्या दोघांच्या मध्ये आलेलं असेल तर घातांकांची बेरीज होते. पाया समान आणि गुणाकाराच्या ऐवजी भागाकाराचं चिन्ह आले तर मग घातांकांची वजाबाकी केली जाते. लक्षात राहील का? बेरजेचा संबंध गुणाकाराचे. पाया समान गुणाकाराचं चिन्ह आहे, घातांकांची बेरीज. पाया समान आणि भागाकाराचं चिन्ह असेल तर मग घातांक तुलनात्मक गोष्टी लक्षात ठेवल्या. भागाकाराची तुलना वजाबाकी सोबत आणि गुणाकाराची तुलना बेरीज सोबत. पाया समान आणि गुणाकाराचं चिन्ह आहे घातांकांची बेरीज. पाया समान आणि भागाकाराचं चिन्ह असेल तर घातांकाची वजाबाकी होते. लक्षात येते सगळ्यांच्या? भाग अतिशय सोपा आहे. आपण जर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सहज समजणार आहेत. लक्ष दिलं जंगल में जा रहा आज आपण काल तुम्हाला बोलू नका कोणाचे काल तुम्हाला क्रियापदांची रूप 4 रूप आपण शिकालो. हे पुढे बघायचं ना. क्रियापदाची 4 रूप तुम्हाला शिकवायलोच आपण. खूप गरज आहे. इंग्रजीचे काळ शिकताना ज्यांना क्रियापदाची रूप पाठ आहेत, अनेक शाळेमध्ये मुलांना पाठ नाहीत. लक्षात घ्या.
आपल्या जिल्हा परिषदेच्या मुलांना ही पाठ असली पाहिजेत. कळाले का सगळ्यांना? आणि ही काल सांगितलं तुम्हाला, आपल्याकडे 2 प्रकारची क्रियापद आहेत. क्रियापदाचा एक प्रकार म्हणजे रेग्युलर वर्ब्स, ज्या क्रियापदांचं दुसरं आणि तिसरं रूप, ऐकायलाच ना नीट, दुसरं आणि तिसरं रूप ईडी प्रत्यय लागून होतं. ईडी, त्यांना आपण रेग्युलर वर्ब्स म्हणतो, नियमित क्रियापदे. ईडी प्रत्यय लागून ते कायम दुसरं आणि तिसरं रूप ईडी प्रत्यय लागून होते. पण काही क्रियापद अशी आहेत ज्यांचं दुसरं आणि तिसरं रूप इतर अनियमित प्रकारे होत आहे, त्यांना इरेग्युलर वर्ब्स म्हणतो आपण. इतर अनियमित म्हणजे कोणते प्रकार आहेत त्याच्यात आता नंबर 1, तिन्ही रूपा सारखी असलेली क्रियापद. तुम्हाला काल शिकवले, पुट पुट पुट, कट कट कट, शर्ट शर्ट शर्ट, घेतलेच ना, बेट बेट बेट. 3 रूप सारखी असणारी म्हणजे तिन्ही रूप सारखीच आहेत त्यांची इंग्लिशमध्ये, ते पाठ करावं लागतात. दुसरा प्रकार आपण काय बघितलाय किंवा आता बघायलो, लक्ष द्या इकडं. दुसरा प्रकार आहे क्रियापदाची 2 रूप सारखी आहेत आणि एक वेगळे. कोणती क्रियापद आहेत? तुम्हाला काही लिहून दिलेत, आणखीन काही लिहून दिलेत तिथं बघा. त्याच्यातले काही, हँग, HNG, हँग म्हणजे लटकवणे किंवा फाशी देणे. या शब्दाला 2 प्रकारे भूतकाळात आणि तिसरी रूप सारखी असलेली. म्हणजे काही क्रियापदाची कसं आहे, इकडं बघायचं, बघा इकडं नीट बघायचं. काही क्रियापद अशी आहेत ज्यांची दुसरी आणि तिसरी रूप सारखी आहेत किंवा पहिला आणि तिसरं सारखं आहे. उदाहरणार्थ बघायचं, हँग, हंग, हंग, हॅव, हॅड, हॅड, हिअर, हर्ड, हर्ड, होल्ड, हेल्ड, हेल्ड, कीप, केप्ट, केप्ट, स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट, ले, लेड, लेड, लीड, लेड, लेड, लीव, लीव म्हणजे रजा घेणे, लेफ्ट, रजा घेणे किंवा सोडून जाणे, लीव. त्याचं दुसरं आणि तिसरं रूप लेफ्ट, लेफ्ट, लक्ष द्यायचा मी शिकवताना. लेंड, लेंड म्हणजे लेंड, उसने देणे. बॉरो म्हणजे उसने घेणे आणि लेंड म्हणजे उसने देणे, दोन्ही मध्ये फरक आहे. बॉरो मध्ये, बॉरो येईल पुढे तुम्हाला पुन्हा बघा, तो ईडी प्रत्ययाचा आहे, तो इकडे येत नाही. लेंड, लेंट, लेंट. लाईट, लाईट म्हणजे उजेड करणे किंवा प्रकाश करणे, लाईट, लीट, लीट. लूज, लूज म्हणजे गमावणे, LOSE, लूज. 2 लूज आहेत आपल्याकडं, LOOSE, लूज म्हणजे सेल, त्याचं स्पेलिंग LOOSE आहे, ते इथं नाही आहे. पण हा LOSE आहे. लूज म्हणजे गमावणे, हरवणे. लूज, लॉस्ट, लॉस्ट. मेक, बरेचसे मुलं अनेक शाळेतले मेकची दुसरी रूप मेक, मेकडं, मेकडं म्हणते. मेक, मेकडं, मेकडं नाहीये, मेक, मेड, मेड आहे. आपल्या मुलांनी चूक नाही करायची. काय दुसरं रूप मेड आणि तिसरं बी मेड. मेक, मेड, मेड. आता जाऊन तुम्ही कुठल्याही शाळेच्या विद्यार्थ्याला उभं, आपल्याला कोणाची परीक्षा नाही घ्यायची, पण नुसतं विचारलं ना ते काय म्हणतात, मेक, मेकडं, मेकडं, कारण त्यांना येतच नाही. तर मेक, मेड, मेड आहे दुसरं आणि तिसरं रूप. पे, पे म्हणजे पैसे देणे किंवा पगार करणे, पेड, पेड. रन, धावणे. आता याचं कसं होतं बघा, रन, रन, रन. याचं पहिलं आणि तिसरं रूप सारखं आहे. जसं कम, केम, कम, कमचं बी तसंच आहे. कम, कम म्हणजे येणे, दुसरं रूप केम आणि तिसरं रूप कम आहे पुन्हा. से, से म्हणजे म्हणणे, SAY, दुसरं रूप सेड, तिसरं रूप सेड. सेल, SELL, सेल म्हणजे विकणे, दुसरा सोल्ड, तिसरा बी सोल्ड. सेंड, SEND, सेंड म्हणजे विकत घेणे, माफ करा, SEND, सेंड म्हणजे पाठवणे, सेंड म्हणजे पाठवणे. हा, सेलचा अर्थ विकणे, ठीक आहे ना. आणि बाय म्हणजे विकत घेणे, ते घेतलाय मग याच्या अगोदरच्या घेतलं ना, बाय घेतलाय का नाही, BY, बाय म्हणजे विकत घेणे. त्याचं दुसरं बॉट आणि तिसरं बॉट. बी वरचे इथं नाही, मगाच घेतले आपण, BCDE आहे ना, Hच्या पुढच्या इथे बाय, बॉट, बॉट. ब्रिंग, ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. त्या दोघांमध्ये फक्त एका अक्षराचा फरक आहे. बाय, बॉट, बॉट आणि ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. BOUGHT एकाच येतं आणि BROUGHT एकाच येतं. स्पेलिंग सगळे पाठ करायचे आहेत, ठीक आहे ना. छडी मुद्दाम साध आणली काय की, जरा कपटाची आणली काय की, लागत नाही, लागत नाही ना, नाही लागत. कशाची, ह्याची दिसायली
कागदाची ना हा. तरी म्हणलं काहीच कशी लागणार सुलेमान काहीच त्यानं हो बी केलं नाही नुसतं. आता उद्यापासून जरा दुसरी आणि जा आणायला ज्याला सांगितलं. आणि छडीनी चूक केली की मारणार. जे अभ्यास करतील त्याला अजिबात मारणार नाही. चूक करणारे, मुद्दाम गोंधळ घालणारे, शिव्या देणारे, मारहाण करणारे यांना पनिशमेंट होणार म्हणजे होणार, काही शंका नाही. आपल्या शाळेची शिस्त नंबर 1 ची बनवायची म्हणजे बनवायचीच. मी एरवी तुम्हाला बिगरेचं मारतो का सांगायचं कोणी मारतो का रे? नक्की का काही ना केलं तरी हो करतो का असं? तर अभ्यास करायचा रेग्युलर. आपण जिथं गरज आहे तिथं बिलकुल चालायचं. तर हे झालं का लिहायचं सगळ्यांचं? कुणाचं राहिले मग लिहा ना जरा पटपट. कुठवर राहिले? मला वाटतं मी बोलताना नुसतं का बसलात काय की मग आहे का नाही?